नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सत्तेच्या गोंधळ चॅनलवरती स्वागत आहे। तर काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट, सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। विधान परिषदेच्या निवडणुकीआधी सगळ्याच राजकीय पक्षांनी त्यांच्या आमदारांना मुंबईतल्या 5 स्टार हॉटेलमध्ये ठेवलं, तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार मुंबईतल्या ITC ग्रँड हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत। तर विधान परिषदेच्या निवडणुकीआधी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांची बैठक बोलावली, तर या बैठकीला 11 आमदार उपस्थित आहेत, तर 4 आमदार पोहोचलेले नाहीत। तर शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून मिलिंद नार्वेकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या या बैठकीला कैलास पाटील, नितीन देशमुख, ऋतुजा लटके आणि शंकरराव गडाख अनुपस्थित आहेत। तर यातले कैलास पाटील, नितीन देशमुख आणि शंकरराव गडाख हे उद्या पोहोचणार आहेत। तर ऋतुजा लटके यांच्या घरी कार्यक्रम असल्यामुळे त्या या बैठकीला गैरहजर आहेत, अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। तर विधान परिषदेच्या या निवडणुकीत एका उमेदवाराला विजयासाठी पहिल्या पसंतीच्या 23 मतांचा कोटा निर्धारित करण्यात आला आहे। तर विधानसभेच्या 288 आमदारांपैकी 278 आमदार मतांचा हक्क बजावणार आहेत। तर विधान परिषदेत निवडणुकीत कोणालाही दगाफटका नको म्हणून सर्वच पक्ष हॉटेलमध्ये पॉलिटिक्समध्ये व्यस्त झाल्याचे माहिती समोर येत आहे। तर आमदार फुटू नयेत, तसेच त्यांना मतदान कसे करायचे, या दुसऱ्या ते तिसऱ्या किंवा पहिल्या मत कसे कोणाला द्यायचे याची प्रशिक्षण सुद्धा आमदारांना हॉटेलमध्ये दिले जाणार आहेत। तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।